नमस्कार. मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या श्रीमती विमलाबेन खिमजी तेजुकाया कला विज्ञान वाणिज्य महाविद्यालय देवळाली कॅम्प अर्थशास्त्र विभागातून मी डॉक्टर जयश्री जाधव विद्यार्थी मित्रांनो आणि अर्थशास्त्राचे अभ्यासक संशोधकाचे अभ्यासक या सर्वांना माझा नमस्कार. विद्यार्थी मित्रांनो, आपण संशोधनाचा अभ्यास करत आहोत. संशोधन करताना कशाची गरज आहे, संशोधनामध्ये नेमका कोणता अभ्यास करायचा असतो आणि संशोधन नेमकं कसं करायचं असतं, त्याच्यासाठी कोणते एफर्ट्स घ्यायचे आहे, या सर्व बाबींचा गोषवारा आपण मागच्या तासाला केलेलाच आहे. प्लस त्यामध्ये आपण मागच्या तासाला माहितीचं संकलन, डेटा ॲनालिसिस कशा पद्धतीने डेटा कलेक्शन कशा पद्धतीने करायचं आहे हाही भाग बघितलेला आहे. त्यामध्ये प्राथमिक स्रोत आणि द्वितीय स्रोत याचा भाग बघितलेला आहे. संशोधन करताना जी माहिती संकलित करायची आहे, संशोधन नेमकं कशाचं आहे आणि त्यासाठी आवश्यक असलेली जी माहिती जमा करायची आहे त्यासाठीचे वेगवेगळे मार्ग आहे. त्यापैकी प्राथमिक स्रोत एक मार्ग आहे की ज्यामध्ये मुलाखती आहेत, प्रश्नावली आहे, निरीक्षणं आहेत. एखाद्या सामाजिक प्रश्नावर अभ्यास चालू आहे आणि त्या सामाजिक प्रश्नामध्ये उदाहरणार्थ जर झोपडपट्टीमध्ये काम करणारे किंवा झोपडपट्टीमध्ये राहणारे जे लोक आहे त्यांचा जर अभ्यास करायचा असेल तर प्रत्यक्ष फील्डवर जाऊन तिथे जाऊन त्या झोपडपट्टीमध्ये जाऊन आपल्याला तिथे मुलाखत घ्यायची आहे किंवा त्यांना काही प्रश्न विचारायचे आहे. ही मुलाखत चालू असताना त्यांच्याकडनं प्रश्नांची माहिती उत्तरं घेत असताना जी आजूबाजूची परिस्थिती आहे तिचं आपण निरीक्षण करतो. हे निरीक्षणे खूप महत्त्वाची असतात की जी आपण प्राथमिक स्रोतामध्ये बघत असतो. मग मुलाखती, प्रश्नावली, निरीक्षणे असे प्रत्यक्ष जो भाग आहे अभ्यासाचा, तो अभ्यास करून जी माहिती आपण संकलित करतो ती प्राथमिक स्रोतामध्ये येते. आणि त्यानंतर आपण दुय्यम स्रोताकडे वळतो की जिथे प्राथमिक स्रोतातनं मिळालेली माहिती जिथे प्रबंधामध्ये लिहून झालेली आहे, संशोधन पूर्ण झालेलं आहे, ते लिखित स्वरूपामध्ये आहे, ते आपण द्वितीय स्रोत म्हणून त्याचा उपयोग करतो. आणि त्याचबरोबर जेवढं काही लिखित असेल, मग वर्तमानपत्र असतील, संदर्भ ग्रंथ आहे, म्हणजे रेफरन्सेस आहे, बिब्लिओग्राफी आहे, खूप आहे. जेवढी वेबसाईटवर उपलब्ध असलेली माहिती, शासकीय दस्तऐवज आहे, जी ही संग्रहित असलेली माहिती आहे, जी लिखित आहे, ती आपण दुय्यम स्रोत म्हणून घेत असतो. आणि याचा संपूर्ण भाग आपण माहिती संकलनामध्ये मागील तासाला बघितलेला आहे. या वेळेस तुम्ही SYBAचे स्टुडंट आहात आणि 4th सेमिस्टरला तुम्हाला जो भाग आहे त्यातला पुढचा आत्ता जे 4th सेमिस्टर आहे, हे आपलं सगळं 3rd सेमिस्टरला भाग बघितलेला होता. आपण आता 4th सेमिस्टरमध्ये नेमका तुमचा सिलेबस काय आहे आणि आपल्याला जी माहिती संकलित केलेली आहे, जो डेटा संकलित केलेला आहे, ते डेटाचं ॲनालिसिस कसं करायचं हाही भाग आज आपण बघणार आहोत. तर SYचे स्टुडंट आहात ज्यांचा स्पेशल इकॉनॉमिक्स आहे आणि अर्थशास्त्राचे जे अभ्यासक आहे किंवा जे संशोधक म्हणून काय काम करत आहे, जे संशोधक आहे, संशोधक वृत्ती ज्यांच्या अंगी आहे, अशा सगळ्यांसाठी ही माहिती खूप उपयुक्त आहे. तर आजच्या तासाला आपण जो भाग बघणार आहोत त्यामध्ये जो 4th सेमिस्टरला SYBAला सिलेबस आहे की ज्याच्या पहिल्या युनिटमध्ये आहे डेटा ॲनालिसिस, मग त्याच्यामध्ये इंट्रोडक्शन आहे, मीनिंग अँड डेफिनेशन ऑफ डेटा ॲनालिसिस आहे, नेचर अँड इम्पॉर्टन्स आहे. म्हणजे हे सगळं पहिल्या युनिटचा भाग आहे की जिथे ग्राफ्स आहे आणि टॅब्युलेशन पण आहेत. म्हणजे संपूर्ण माहिती ही कशा पद्धतीने मांडायची आहे, त्याचं ॲनालिसिस कसं करायचं आहे, त्याचं विश्लेषण कसं करायचं आहे, ते पहिल्या युनिटमध्ये आहे. ह्या 4th सेमिस्टरच्या 2nd युनिटमधला जो भाग आहे तो थोडा सांख्यिकी पद्धतीचा आहे की केंद्रीय प्रवृत्तीचे परिमाणे, मग याच्यामध्ये मध्य, मध्यांक, बहुलक, मीन, मिडन आणि मोड असा जो भाग आहे ज्याच्यामध्ये आकडेवारी येते, थोडासा सांख्यिकी भाग आहे, तो अभ्यास ह्या 2nd युनिटमध्ये आहे. त्याचबरोबर बरेच जे विचलनाची विविध मापे आहेत, मग त्याच्यामध्ये रेंज आहे, मीन डेरिव्हेशन आहे, म्हणजे सीमा विस्तार, मध्य विचलन, अंतर चतुर्थक, हे थोडेसे वेगळे शब्द आहे की जे संशोधनामध्ये येतात, रिसर्चमध्ये येतात. त्या प्रत्येकाचं जे काही विश्लेषण आहे किंवा नेमका अभ्यास कसा करायचा आहे तो संपूर्ण भाग याच्यामध्ये आहे. प्रमाण विचलन आहे, स्टँडर्ड डेरिव्हेशन आहे, हाही भाग याच्यामध्ये या 2nd युनिटमध्ये आपल्याला अभ्यासायचा आहे. त्याचबरोबर 2nd युनिटमध्ये अजून कॉन्सेप्ट ऑफ पर्सेंटेज आपण काढतो, टक्केवारी, शेकडावारी, तोही भाग अभ्यासायचा आहे.
काही कॉन्सेप्ट आहे की ज्याच्यामध्ये फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन आहे, वारंवारिता वितरण कशा पद्धतीचं असतं, संचयी वारंवारिता, त्याच्यानंतर वर्गसीमा, मध्यबिंदू मिड पॉईंट ज्याला म्हटलं जातं, आणि वर्गांतर, अशा ज्या कॉन्सेप्ट आहे की ज्या समजून घेणं खूप गरजेचं आहे. म्हणजे संशोधन आपल्याला अधिक सोप्या पद्धतीने करता येतं, तो भाग आहे. आणि थर्ड युनिटमध्ये आहे सगळा संशोधनाचा भाग की जो आपण प्रत्यक्ष फील्डवर्क जाऊन काम केलेलं आहे, जी माहिती जमा केलेली आहे, म्हणजे माहिती संकलित केली, त्याचा ॲनालिसिस पण केलेला आहे. आता सगळं झालेलं आहे आपलं तयार, म्हणजे जेवणाचं ताट तयार आहे, फक्त जेवायची सुरुवात करायची आहे. तशा पद्धतीने रिसर्च रिपोर्टचं आहे, प्रबंध, संशोधनाचा अहवाल, संपूर्ण संशोधन प्रबंध जेव्हा प्रत्यक्ष लिखाणाला बसायचं आहे, तर ते कशा पद्धतीने त्याचा संपूर्ण अभ्यास आहे किंवा त्याच्यात काय आहे, तर संशोधन अहवालाचा अर्थ आधी समजून घेतला पाहिजे की आपण जे संशोधन केलेलं आहे, जो अभ्यास केलेला आहे, जो प्रश्न आपल्याला निर्माण झालेला आहे, त्या प्रश्नाची उकल आपण केलेली आहे, तो प्रश्न आपण सोडवलेला आहे, त्याची आकडेवारी जमा केलेली आहे, समाजाचं संपूर्ण जे स्थान आहे त्या प्रश्नाशी संबंधित तो संपूर्ण गोषवारा आपण जमा केलेला आहे. मग त्याचा नेमका अर्थ काय आहे, म्हणजे इथे आपण असं म्हणू की तथ्य संकलन झालेलं आहे, तथ्याचं विश्लेषण आपल्याला करायचं आहे. मग त्याचा अर्थ काय आहे तो समजून घ्यायचा आहे. तर रिपोर्ट लिहायचा आहे, रायटिंगला बसायचं आहे रिसर्चच्या, तर त्याचा अर्थ काय आहे तो समजून घ्यावा लागणार आहे. नाही तर सगळी माहिती जमा आहे, सगळं आहे मांडलेलं, पण नेमकं आउटपुट काय त्याच्यातनं काढायचं आहे हे जर समजलं नाही तर त्या संशोधनाला अर्थ उरणार नाही. खूप काम केलेलं आहे पण त्याचं फाइंड आउट जर काही झालं नाही तर त्याला काही अर्थ राहत नाही. मग त्याचा अर्थ नेमका काय आहे संशोधन अहवालाचा तो समजून घ्यायचा आहे. मीनिंग ऑफ रिसर्च रिपोर्ट, त्यामध्ये त्याच्यात काही कॉन्सेप्ट पण आहे, संकल्पना आहे की एकक, घटक, व्यक्ती, त्यानुसार कशा पद्धतीने ती बाब पुढे जाते हाही अभ्यास करायचा आहे. काही कॉन्सेप्ट म्हणजे काही केस स्टडीचा जो अभ्यास आहे की एखादी व्यक्ती किंवा एखादा घटक, एखादं एकक बघून जी केस स्टडी आपण करतो तोही अभ्यास याच्यामध्ये करायचा आहे. चांगल्या संशोधन अहवाल लेखनाची काही वैशिष्ट्ये आहे की लेखन कसं करावं, लेखनामध्ये नेमकं काय असावं, ते कसं शास्त्रशुद्ध असावं, सोपं असावं, सुस्पष्ट असावं, वाचल्याबरोबर समोरच्याला त्याच्यातनं काहीतरी बोध झाला पाहिजे की नाही हे मांडलेलं आहे हे या पद्धतीचं आहे आणि या विषयाला धरून ते अतिशय योग्य आहे. म्हणजे चांगलं लेखन कशा पद्धतीचं असावं, शास्त्रशुद्ध कसं असावं, त्याला संकलित केलेली माहिती यथायोग्य यथार्थ कशी मांडलेली आहे याच्यासाठी काही वैशिष्ट्ये आहे तेही आपल्याला बघायचे आहेत. त्यानंतर संशोधन अहवालाची काही उद्दिष्टे पण आहे की का करायचे संशोधन अहवाल, काय ऑब्जेक्टिव्ह काय आहे त्याचे हे पण बघायचे आहे. आणि संशोधन अहवालाचे काही प्रकार पण आहे. तर हे सगळे तिसऱ्या युनिटमध्ये आहे. 3 युनिट आपल्याला या 4th सेमिस्टरमध्ये आहे. अजून त्याच्यात काही तिसऱ्या युनिटमध्ये काही कॉन्सेप्ट दिलेले आहे की जसं संशोधन लिखाण करत आल्यानंतर त्याचे जे टप्पे आहेत, प्रस्तावना म्हणजे जे प्रकरण वाईज दिलेलं आहे, मग त्याच्यात जो भाग अजून ॲड झालेला आहे, परिशिष्टे असतात, रिव्ह्यू ऑफ लिटरेचर, संदर्भ साहित्याचा आढावा घेतलेला असतो, संदर्भ सूची आणि संदर्भ हे पण आहेत, बिब्लिओग्राफी आणि रेफरन्सेस, शिफारसी काही केलेल्या असतात आणि काही हायपोथेसिस टेस्टिंग केलेलं असतात. हा सगळा भाग आपल्याला 3rd युनिटमध्ये अभ्यासायचा आहे. म्हणजे पहिलं, दुसरं आणि तिसरं तिन्ही युनिट अतिशय महत्त्वाची आहे की जी आपल्याला या सेमिस्टरमध्ये अभ्यासायची आहे. आणि विद्यार्थ्यांनी जर ती आत्ता व्यवस्थित समजून घेतली तर जसं 3rd सेमिस्टर तुम्हाला छान पद्धतीने गेलेलं आहे, त्याच्यात मार्क्स मिळवलेले आहे आणि संशोधन म्हणजे काय हे नेमकं तुम्ही समजून पण घेतलेलं आहे. तर प्रत्यक्ष संशोधन माहिती संकलित केलेली आहे तुम्ही, आता ती मांडायची कशी, त्याचं ॲनालिसिस कसं करायचं, तर हा भाग आपला या सेमिस्टरमध्ये सुरू होत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण पहिलं युनिट आता बघत आहोत की ज्याच्यामध्ये डेटा ॲनालिसिस आहे. माहिती जमा केलेली आहे. कोणती माहिती जमा केलेली आहे, जो विषय आपल्यासमोर आहे, जो प्रश्न आपल्यासमोर आहे, जो प्रश्न आपल्याला मांडायचा आहे, त्या प्रश्नाची उकल करायची आहे, तो प्रश्न सोडवायचा आहे. मग त्याच्या प्रास्ताविकामध्ये काय आहे, त्याचा अर्थ कसा आहे, डेफिनेशन, नेचर, इम्पॉर्टन्स, त्याचे ग्राफ्स, आलेख सगळाच भाग आहे तो समजून घ्यायचा आहे. तर इंट्रोडक्शनमध्ये काय येणार आहे बघा, माहितीलाच तथ्य म्हणतात हे लक्षात घ्या आधी. म्हणजे माहिती आणि तथ्याची जी उपलब्धता आहे, म्हणजे जे उपलब्ध केलेलं आहे आपण, जे तथ्य जमा केलेलं आहे
जी माहिती जमा केलेली आहे, तथ्य आणि माहिती एकच आहे म्हणून सुरुवातीला सांगते आणि नंतर जोही शब्द असेल, तथ्य असलं तरी तोच अर्थ आहे, माहिती असलं तरी तोच अर्थ आहे. म्हणून माहिती किंवा तथ्याची उपलब्धता म्हणजे महत्त्वपूर्ण अशी अवस्था असते की ज्याच्यामध्ये संशोधकाने सर्व माहितीचं, जेवढी माहिती आहे ना, सर्व माहितीत एक शिस्तबद्ध व्यवस्था निर्माण करून ठेवलेली असते, म्हणजे केलेली असते. आणि याची जी प्रक्रिया आहे त्याला माहितीचे किंवा तथ्याचे विश्लेषण असं म्हणतात. म्हणजे जी माहिती आहे ती जमा करून ठेवलेली आहे. मग ती अशीच नाही ना, इकडे एक पान आहे, दुसरं एक पान आहे, किंवा जेव्हा माहिती संकलित करायला जातो तर आपण कुठल्यातरी एका नोट्सवर काहीतरी लिहिलेलं आहे, दुसऱ्या एका नोट्समध्ये काहीतरी लिहिलेलं आहे, किंवा एक वही केलेली आहे, त्या वहीच्या प्रत्येक पेजवर त्या डेट वाईज सगळी माहिती संकलित करून ठेवलेली आहे. मग तिला आता जमा झालेली माहिती आहे ती एका शिस्तबद्ध साच्यामध्ये लिहायची आहे, मांडायची आहे. ती कशी मांडायची आहे याचं विश्लेषण म्हणजेच माहितीचं तथ्याचं विश्लेषण आहे. म्हणजे जे प्रश्न तुम्हाला दिलेले आहेत, जे प्रश्न तुम्ही मांडलेले आहेत, त्याच्यावर ज्या प्रश्नावली भरून घेतलेल्या आहेत, त्या प्रश्नावलीच्या आधारे आता ती माहिती संकलित केलेली आहे, त्याचं ॲनालिसिस करायचं आहे. माहितीचं विश्लेषण हे काल्पनिक, व्यक्तिसापेक्ष अथवा मर्यादित स्वरूपाचं नसतं आणि ते नसावं पण. एखादी माहिती आपण काल्पनिक नाही म्हणू शकत ना. तुम्ही विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही काही प्रश्नावली भरून आणलेले आहेत आता, मग त्या प्रश्नावलीतली माहिती तुम्ही मनाने नाही भरलेली, तुम्ही प्रत्यक्ष जाऊन त्या शेतकऱ्यांना, त्या व्यावसायिकांना, त्या दुकानदारांना, म्हणजे जे प्रश्न तुम्ही मांडलेले, ज्या प्रश्नावली भरून घेतलेल्या आहे त्याच्यात जे प्रश्न मांडलेले आहे, प्रत्यक्ष त्या व्यक्तीपर्यंत तुम्ही पोहोचलेले आहात आणि तिथून ती माहिती आणलेली आहे. ती तुम्ही काल्पनिक नाही भरलेली, किंवा ती एखादी व्यक्ती टार्गेट करून नाही लिहिलेलं तुम्ही ते, किंवा ती प्रश्नावली तयार केलेली, तर ते प्रश्न तुम्हाला निर्माण झाले होते म्हणून ती माहिती तुम्ही जमा केली. ती मर्यादित स्वरूपाची पण नसावी. म्हणजे आपण असं म्हणणार नाही की 10च प्रश्नावल्या भरायच्या आहेत, 10च लोकांच्या मुलाखती घ्यायच्या आहे. जसं संशोधनाची व्यापकता असेल, जसं संशोधन कोणत्या पातळीचं आहे, ते गाव पातळीचं आहे, एखाद्या वर्गाशी संबंधित आहे, एका गावाशी संबंधित आहे, जिल्ह्याशी, तालुक्याशी, राज्याशी, देशाशी, म्हणजे जनगणना करायची असेल तर संपूर्ण देशाची जनगणना येणार आहे. ती काही एखादी मर्यादित स्वरूप नाही आहे तिचं, की आम्ही 10 कुटुंबाचीच जनगणना करू, असं मर्यादित नाही आहे ते. तर संपूर्ण देशाची जनगणना असणार आहे. तर हे जे विश्लेषण आहे माहितीचं, ते व्यक्तिसापेक्ष नाही आहे, काल्पनिक पण नसावं आणि ते मर्यादित पण स्वरूपाचं नसावं, परंतु ते व्यक्तिनिरपेक्ष, तार्किक आणि काही मूलभूत गुणांवर अवलंबून असावं. तर जी लोकसंख्येची आकडेवारी घेतलेली असेल, मग त्याच्यामध्ये मांडलेलं आहे ना, क्रायटेरिया दिलेला आहे. म्हणजे त्याची ॲनालिसिस करताना किंवा त्याची मांडणी करताना या वयोगटातले स्त्री आहे, पुरुष आहे, लहान मुलं आहे, वयोगटानुसार त्याचं ॲनालिसिस केलेलं आहे. प्लस व्यावसायिक आहे, हाऊसवाईफ आहे, काही बिझनेस करत आहे, काही गव्हर्मेंट ऑफिसर आहे, ही सगळी मांडणी केलेली आहे ना. व्यक्तिसापेक्ष आणि काही मूलभूत गुणांवर त्याचे निकष टाकलेले आहे. मग त्याच्यानुसार तर आपण जेव्हा जनगणना होते आणि त्यानंतर सगळा रिपोर्ट येतो, तर देशातली एवढी लोकसंख्या ही शिक्षित आहे. शिक्षित लोकसंख्येमध्ये एवढे लोकसंख्या जी आहे, म्हणजे इतकं पर्सेंटेज जे आहे ते व्यावसायिकांचं आहे, एवढे नोकरदार आहे, शासकीय नोकर इतके आहेत. हा सगळा जो काही गुणांवर जे अवलंबून असतं, तर ते त्या पद्धतीने त्याचं ॲनालिसिस केलं जातं आणि ते गुणांवर असावं. एखाद्या संमिश्र, बघा, जे ॲनालिसिस केलेलं असतं, डाटा संकलित केलेला असतो ना, तो जेव्हा समोर मांडतो ना, तेव्हा ते खूप आपल्याला असं एकत्र गर्दीचं वाटतं, संमिश्र वाटतं, गुंतागुंतीचं असं वाटतं. तर एखाद्या संमिश्र गुंतागुंतीच्या घटनेचे स्पष्टीकरण करताना ते अतिशय सोप्या पद्धतीने मांडायचं आहे. म्हणजे अत्यंत तार्किक पद्धतीने त्यात समाविष्ट असलेले निरनिराळे घटक वेगवेगळे करायचे, त्याचं विलगीकरण करायचे, अलग अलग करायचं आहे. आणि असं अलग करून सांगणे म्हणजेच माहितीचं किंवा तथ्याचं विश्लेषण आहे. म्हणजे जमा झालेली माहिती आहे ती तार्किकदृष्ट्या अजून स्पष्टपणे कशी मांडता येईल. म्हणजे व्याख्या खूप मोठी किचकट केली तर समजत नाही, पण तीच व्याख्या अजून सोपी करून सांगितली एका ओळीत 4 शब्दांमध्ये, 5 शब्दांमध्ये, तर ती अजून सोपी होऊन जाते. अशा पद्धतीचं जी मांडणी आहे त्याला डेटा ॲनालिसिस असं म्हटलं जातं. मग याच्यामध्ये अजून कशाचा समावेश होतो, तो माहिती आणि तथ्याच्या काही व्याख्या आहेत त्या स्पष्ट केल्यानंतर आपल्याला अजून कळेल की ॲनालिसिस म्हणजे काय आहे, डेटा ॲनालिसिस म्हणजे काय आहे.
एखाद्या संमिश्र गुंतागुंतीच्या घटनेचं स्पष्टीकरण करताना अत्यंत तार्किक पद्धतीने समाविष्ट असलेले निरनिराळे घटक वेगवेगळे करून सांगणे म्हणजे तथ्याचं विश्लेषण आहे. ही त्याची ढोबळ व्याख्या झालेली की आपल्याला एवढं तर माहिती संकलित केल्यानंतर करायचंच आहे, ते वेगवेगळं करायचंच आहे, पण ते सोपं कसं करता येईल हे मात्र इथे बघायचं आहे. मग आता जुलस हेनरी पोइनकेर यांनी जी व्याख्या केलेली आहे त्या काय म्हणतात ते काय सांगतात बघूया आपण. ज्याप्रमाणे दगडाच्या साह्याने घर तयार होते. आता नुसता दगड आणलेले मातीचा ढीग म्हणजे घर झालं का तयार? नाही झालं. म्हणजे जसं नुसतं असं सुरुवातीला म्हणू की ज्याप्रमाणे दगडाच्या साह्याने घर तयार होतं त्याचप्रमाणे तथ्यांमुळे विज्ञान उभं राहतं. तथ्य जमा केलेली आहे, त्या तथ्यांमध्ये विज्ञान आहे असं म्हटलं जातं. पण केवळ दगडांचा ढीग म्हणजे घर नव्हे. म्हणजे दगडांचा ढीग ज्याप्रमाणे आहे त्याप्रमाणे घर नव्हे. तसंच केवळ तथ्य संकलन म्हणजे विज्ञान नव्हे. त्याला पुढे काही त्याच्यावर प्रक्रिया पण करायची आहे ना, प्रोसेस पण करायची आहे. पुढची व्याख्या काय आहे बघा. उल्फ यांनी केलेली व्याख्या आहे. निसर्गातील घटनांमध्ये जरी गुंतागुंत असली व सकृत दर्शनी त्याची स्थिती गोंधळून टाकणारी जरी असली, जे दिसते आपल्याला कळत नाही आपल्याला नेमकं काय, ती गोंधळून टाकणारी जरी असली तरी त्यामध्ये व्यवस्थितपणा आणि अनुक्रमे आणणे हे केवळ विश्लेषणाच्या आणि संयोगाच्या प्रक्रियेने शक्य होते. सर्व वैज्ञानिक पद्धतींचा हाच पाया आहे. म्हणजे असं न्यूटनने शोध लावला म्हणजे जे फळ आहे ते खालीच का पडतं, फक्त एवढं सांगून झालं का? नाही. ते का खाली आलेलं आहे, त्याच्या मागचं रिझन काय आहे, गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला, त्याचं सगळं ॲनालिसिस केलेलं आहे. म्हणजे समोर आहे, दिसतंय म्हणून तथ्य संकलित केलेलं आहे आणि त्याचं ॲनालिसिस झालेलं आहे, तथ्याचं विश्लेषण झालेलं आहे असं म्हणता येत नाही. फक्त त्याला विज्ञान म्हणता येत नाही. विज्ञानाला प्रत्येक ठिकाणी प्रबळ पुरावा द्यावा लागतो आणि हा प्रबळ पुरावा म्हणजेच आपलं ॲनालिसिस आहे, डेटा ॲनालिसिस आहे. गुड आणि हॅट काय म्हणतात बघा. तथ्य साधी नसतात. संपूर्ण संशोधनाच्या मार्गात अडचणी तथ्यांमुळे निर्माण होतात आणि त्या झाल्याही पाहिजे. जे आपण जमा केलेलं आहे, जो संपूर्ण माहितीचा भाग आपण संकलित केलेला आहे, ते संपूर्ण आपल्याला गोंधळात टाकणारं आहे. का गोंधळात टाकणारं आहे? कारण आपण जशी मुलाखती घेतल्या, निरीक्षणं मांडून ठेवलेली आहेत, काही प्रश्नावली तयार केलेल्या होत्या त्या भरून ठेवलेल्या आहेत, तरीही आपल्याला त्याच्यात काही ना काही अडचणी निर्माण होत जातात. मग ह्या संशोधनाच्या मार्गात ज्या अडचणी आहे ह्या तथ्यामुळेच येतात. ती माहिती घेतो ना आपण त्याच्यामुळेच येतात. मग म्हणून ती तथ्य साधी नाही आहेत, तर तिचा पुढे आउटपुट पण काढायचा आहे. पण व्याख्या काय आहे? तथ्य साधी नसतात. संपूर्ण संशोधनाच्या मार्गामध्ये अडचणी तथ्यामुळे निर्माण होतात. पुढची जी व्याख्या केलेली आहे M.J. मोराणे यांनी, संपूर्ण विषयासंबंधी अचूक माहिती न मिळवता गणिताचा अचूकपणा हा विषयाचा भ्रम निर्माण करतो. कसं असतं, अनेकदा आपण गोंधळात असतो आणि मग आपल्याला असं वाटतं की हे करावं का ते करावं, समोर तर सगळं आहे, मग तो भ्रम निर्माण होत असतो आणि ही स्थिती एवढी घातक असते की मग आपल्याला रिझल्ट मिळत नाही ना. परीक्षेच्या वेळेस बघा, विद्यार्थी सगळ्या नोट्स वगैरे समोर मांडतो, काही अजून फाइंड आउट केलेल्या नोट्स आहे बाजूला वेगळ्या काढलेल्या आहे, ह्या वहीमध्ये हे आहे, या बुकमध्ये हे आहे, म्हणजे सगळं त्याचं ॲनालिसिस करून सगळं मांडलेलं आहे, सगळं आहे समोर, म्हणजे तथ्य सगळं करून ठेवलेलं आहे, तथ्य संकलन सगळं केलेलं आहे, ॲनालिसिस पण सुरू आहे. पण कधी कधी काय होतं, त्या ॲनालिसिसमध्ये खूप तेच सगळं समोर असल्यामुळे कधी कधी विद्यार्थी गोंधळून जातो. मग असं गोंधळून नाही जायचं, तर आपल्याला ते शांतपणे सगळं एक एक भाग की नाही, 1 नंबरच्या वहीमध्ये हा अभ्यास आहे तो बरोबर आहे, 2 नंबरच्या वहीमध्ये हे प्रश्न आहे त्याचे उत्तरं हे आहेत, ते जसं आपण युनिट वाईज अभ्यासाला सुरुवात करतो त्याच पद्धतीने इथे आहे की अचूक माहिती न मिळवता गणिताचा अचूकपणा जो आहे ना, हा विषयाचा भ्रम निर्माण करतो आणि ही स्थिती इतकी घातक असते की त्यामुळे मग कोणताही अभ्यास जो आहे हा पंगू बनण्याची शक्यता असते. म्हणून हे डेटा ॲनालिसिस करताना ही सगळी काळजी घ्यायची आहे. म्हणून हे सगळ्या व्याख्यांमधून आपल्याला खूप साऱ्या ज्या बाबी आहे ह्या समोर आलेल्या आहे. मग काय आहे माहिती किंवा तथ्य विश्लेषणाचं स्वरूप कशा पद्धतीचं असतं? तर तथ्याविषयीची परिपूर्ण माहिती. तथ्य विश्लेषण करीत असताना एक मनाशी खुणगाठ बांधून घ्या की आपण सगळी माहिती जमा करून ठेवलेली आहे, संकलित केलेली आहे, आपल्यासमोर सगळं जे
संशोधनाचा जो संपूर्ण काय म्हणू सामग्री आहे ती सगळी समोर आहे आपल्या. आणि मग आता आपल्याला ती माहिती परिपूर्ण जी माहिती आहे जी माहिती आणलेली आहे ती परिपूर्ण आहे असं आपल्याला माहीत आहे. आणि मग आता त्याचं काय करायचं आहे, एक भाग करत चालायचे आहे, ते मांडायचे आहेत आपल्याला. मग कसे मांडणार आहे, तर तथ्याचे विश्लेषण करीत असताना विश्लेषण अधिक शास्त्रीय म्हणजे वस्तुनिष्ठ सुव्यवस्थित असावे. त्याला ऐतिहासिक सांस्कृतिक पार्श्वभूमी माहीत असावी. म्हणजे एखादा संशोधन करत आहे, आपण दारिद्र्यावर संशोधन करत आहे की ह्या नाशिक तालुक्यात दारिद्र्य रेषेखालचे एवढी कुटुंब आहेत. मग त्याची पार्श्वभूमी काय आहे, तर आपण कुठे जाणार लगेच, दारिद्र्याचा इंडेक्स काय सांगत आहोत. अमर्त्य सेन यांनी दारिद्र्याचं संशोधन करून जे नोबेल प्राईज घेतलेलं आहे त्याची पार्श्वभूमी काय आहे. म्हणजे हा झाला आपला इकॉनॉमिक्सचा भाग. मग त्याला काही अजून दुसरी पार्श्वभूमी आहे का, ऐतिहासिक काही सांस्कृतिक बाज आहे का. मग सामाजिक प्रश्न मांडत असताना तिथे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक पार्श्वभूमी ही माहीत असावी. म्हणजे एखाद्या ठिकाणी आपण माहिती घ्यायला गेलेलो आहे, जर आपल्याला माहीत असेल की इथे यांची बोलीभाषा ही आहे, यांचं कल्चर हे आहे, आपण त्या पद्धतीने जर नॉलेज मिळवलं तर आपल्याला ती माहिती म्हणजे तथ्याविषयीची परिपूर्ण माहिती ही प्राप्त होते. आणि मग त्याचं जेव्हा फाइंड आउट करणार आहोत त्यावेळेस ती आपल्याला अधिक परिपूर्ण स्वरूपाची माहिती प्राप्त होते आणि ती मांडली जाते. त्यानंतर आहे अभ्यासकाची भूमिका विरोधकाची हवी आहे. म्हणजे मी जे मांडलेलं आहे ते मी सत्य मांडणार आहे. मला माहिती आहे की मी सगळं खरं केलेलं आहे, पण तरी आपण काय म्हणतो की मला जज करायला कोणीतरी माझ्या चुका शोधा. आणि जेव्हा आपल्या चुका आपणच शोधणार आहोत तर ते चुका शोधणं अवघड जातं, कारण आपल्याला माहिती आहे की आपण सगळं सत्य केलेलं आहे, खरं केलेलं आहे, जे मांडणार आहोत ते सत्य आहे आणि त्याच्यातनं जे संशोधन तयार होणार आहे तेही एकदम सत्य आहे. पण जेव्हा आपण विरोधकाच्या भूमिकेतून त्याच्यात जाऊ त्यावेळेस आपल्याला खूप सारे प्रश्न निर्माण होतील. मग आपल्याला कळेल की आपलं संशोधन खरं झालेलं आहे की नाही, अजून त्याच्यामध्ये काही भाग समाविष्ट करायचा बाकी आहे का. म्हणून तथ्याविषयीची जी परिपूर्ण माहिती आहे ती संकलित करणे, जमवलेल्या माहितीचं परीक्षण टीकात्मक पद्धतीने केले पाहिजे, कारण त्यामुळेच संकलित माहितीच्या मर्यादा ह्या स्पष्ट होतात आणि त्यामुळे सिद्धांत मांडताना होणाऱ्या संभाव्य चुका आहेत त्या टाळल्या जातात. आपल्याच चुका जर आपण शोधल्या तर आपल्यामध्ये सुधारणा होते आणि आपण अजून त्याविषयी अधिक ज्ञान प्राप्त करतो किंवा ती बाब आपण अधिक स्पष्ट करू शकतो किंवा त्याच्यात अजून तज्ज्ञ होतो. म्हणून अभ्यासकाने, जो संशोधक आहे, जो प्रबंध लिहिणारा आहे, ज्यांनी माहिती संकलित केलेली आहे, तो माहितीचा जो ॲनालिसिस करत आहे त्याला माहीत असायला पाहिजे की अभ्यासकाची भूमिका जी आहे ती विरोधकाची असायला हवी. म्हणजे माहिती किंवा तथ्याचं संकलन आहे याचं स्वरूप आहे. मग ह्या डेटा ॲनालिसिसची नीड काय आहे, नीड ऑफ डेटा ॲनालिसिस, तथ्य विश्लेषणाची आवश्यकता का आहे, तर तथ्याचं संपादन म्हणजे मिळवलेल्या किंवा गोळा केलेल्या सर्व तथ्यांचं परीक्षण करून त्यात काही चुका नाही याची खात्री करून उणिवा असल्यास त्या दूर कराव्या आणि संपादन करताना म्हणजे ते मांडताना तथ्याचा क्रम लावणे व अनावश्यक तथ्यांना वगळणे. म्हणजे आपण सिक्वेन्स लावला की पहिल्या प्रकरणात हे आहे, दुसऱ्यात हे आहे, तिसऱ्यात हे आहे, पण आपल्याला कळतं की अरे ही पण खूप जास्तीची माहिती आहे. मग ती आपल्याला कुठे बसवता येते का, कोणत्या प्रकरणामध्ये. जर बसवता येत नसेल तर तिला बाजूला ठेवायचं, वगळायचं. का, माहिती घेतली आपण, त्याची गरज नाही, आता ॲनालिसिस करताना त्याची गरज नाही म्हणून त्याला वगळून द्यायचं. म्हणून तथ्याचं संपादन करण्यासाठी म्हणजे थोडक्यात प्रबंध मांडण्यासाठी तथ्य विश्लेषणाची आवश्यकता आहे. किंबहुना संशोधन पूर्ण करण्यासाठी तथ्य गरजेचेच आहे, नाही अत्यावश्यक आहेत. पुढचं आहे द्वितीयक तथ्याचे परीक्षणे. तथ्य तपासण्याचे 3 आधार आहेत. त्यातला पहिला आहे मिळालेल्या आकड्यांची जी विश्वसनीयता आहे ती पारखणे. जे आकडेवारी आपण घेतलेली आहे, समजा आपल्याला जनगणनेची माहिती मिळवायची आहे तर आपण जे सांख्यिकीय विभाग आहे ज्यांनी जनगणना वेबसाईटवर अपलोड केलेली आहे, आपण त्या वेबसाईटवर जातो आणि तिथून ती माहिती घेतो, तर ती ऑथेंटिक आहे का आहे, तर त्यांनी जे जनगणनेची आकडेवारी दिलेली आहे ही प्रत्यक्ष माहिती संकलित करून ॲनालिसिस करून मांडलेली आहे. म्हणून आपण तो द्वितीय स्रोत हा काय करतो, ॲज इट इज तसाच घेतो. एक तर ती शासकीय स्तरावरून आहे त्याच्यामुळे ती सत्य आहे. त्यांनी
त्याच्यावरच अभ्यास करून ती सगळी मांडलेली आहे. म्हणजे विश्वसनीयता आहे ना आपला, शासनाने दिलेल्या आकडेवारीवर आपण विश्वास ठेवतो आणि त्यामुळे ते पारखून घेणं गरजेचं आहे. एखाद्या मॅगझिनमध्ये, नियतकालिकेमध्ये किंवा वर्तमानपत्रामध्ये आकडेवारी आलेली असेल तर ती पारखून घ्यायची, सत्य आहे की नाही. त्या आकडेवारीच्या आधारावर आपलं तथ्य संकलन जे केलेलं आहे त्याच्यावर ॲनालिसिस करताना 4 वेळेस विचार करायचा आहे आणि 4 ठिकाणी ती आकडेवारी आपण तपासून घेऊन ऑथेंटिक तेच आपण त्याला संदर्भ द्यायचा आहे. संकलित केलेली दुसरं आहे, संकलित केलेली तथ्य अध्ययना विषयाला अनुकूल आहेत का. नाही तर मग जनगणना अभ्यासत आहोत आणि आपण दुसरीकडचाच अभ्यास घेऊन आलेला आहोत. ज्याची गरज आहे, लोकसंख्येचा भाग मांडायचा आहे आणि आपण शेतीची आकडेवारी घेऊन आलो तर ती तिथे चालणार नाही. म्हणून अध्ययनाला जो अभ्यास करतोय ना रिसर्चर, संशोधक, त्याला अनुसरून ती अनुकूल आहे की नाही ते पाहायचं आहे. आणि तिसरं आहे तथ्यांची संख्या विषयाच्या दृष्टीने पर्याप्त आहे हे निर्धारित करणे. म्हणजे जेवढी आपण जेव्हा स्कोप ऑफ रिसर्चचा फायनल करतो, एरिया फायनल करतो, स्कोप फायनल करतो, म्हणजे व्याप्ती आणि मर्यादा, लिमिटेशन, त्याचा जो भाग आहे तो जेव्हा फायनल करतो की नाही मला एवढाच अभ्यास करायचा आहे किंवा मला एवढा 3 वर्षांचा अभ्यास करायचा आहे, 5 वर्षांचा, 10 वर्षांचा अभ्यास करायचा आहे, मग त्या दृष्टीने जी माहिती आहे, जी संख्या आहे तथ्याच्या दृष्टीने ती व्यवस्थित त्याची काळजीपूर्वक बघणे. म्हणून तथ्यांची संख्या विषयांच्या दृष्टीने पर्याप्त आहे हे निर्धारित करून घेणे. अजून आहे तथ्यांचे वर्गीकरण. जी माहिती आहे आपल्याजवळ त्याचं ॲनालिसिस करताना तुलनात्मक अध्ययन सोपं करण्यासाठी संकलित केलेल्या तथ्यांची समानता, भिन्नता आणि अन्य कोणत्याही आधारावर निश्चित श्रेणीमध्ये ज्याचं ॲनालिसिस क्लासिफिकेशन केलेलं आहे, वर्गीकरण करणे. वर्गीकरणामुळे काय होतं, तथ्याचे गट पाडून त्यांना संक्षिप्त, मर्यादित आणि स्पष्ट स्वरूपामध्ये ते मांडता येतं. पुढे आहे संकेतन. मोठमोठ्या उत्तरांना विवक्षित संकेतन किंवा प्रतीक देणं. खूप मोठं उत्तर असतं मग त्याला आपण म्हणतो की नाही याचा हा सिम्बॉल आहे, संकेतन करणे. आणि त्यामुळे काय होतं, विश्लेषणाचा आणि निर्वचनाचे जे कार्य आहे ते जास्त सोप्या पद्धतीने होऊन जातात. म्हणून संकेतन पण तथ्य विश्लेषणासाठी महत्त्वाचं आहे, आवश्यक पण आहे ते तेवढंच. त्यानंतर आहे तथ्याचं सारणीयन. हे तर अजून महत्त्वाचं आहे की जमा केलेली जी माहिती आहे ती जर आपण छान पद्धतीने टेबल करून मांडलेली, सारणीकरण म्हणजे काय, त्याचे कोष्टक तयार करणे किंवा टेबल तयार करणे, मांडणे, चार्टमध्ये ते मांडणे सगळं. म्हणजे काय होतं, सारणीयन म्हणजे तथ्याचे विभिन्न स्तंभ करून त्यात विविक्षित क्रम म्हणजे व्यवस्थित योग्य पद्धतीने क्रम ठरवणे आणि या प्रत्येक स्तंभाला विविक्षित शीर्षक, उपशीर्षक म्हणजे तळटीप आणि त्याचं हेडिंग, हे सगळे जे आहे ते व्यवस्थित दिले गेले पाहिजे. म्हणजे प्रत्येक चार्टला म्हणजे लोकसंख्येचा अभ्यास करत आहोत तर लोकसंख्येमध्ये मग शहरी लोकसंख्या व्यवस्थित वरती त्याचं टायटल दिलेलं पाहिजे. त्यानंतर ग्रामीण लोकसंख्या, त्यानंतर शिक्षित आणि अशिक्षित म्हणजे किती लोकसंख्या शिक्षित आहे, मग त्याचं स्टेट वाईज असणार आहे. जर देशाची जनगणना आहे तर स्टेट असणार आहे, त्याच्यात इतके पुरुष, इतके स्त्रिया, इतके बालके, एवढे शिक्षित, एवढे अशिक्षित, एवढे नोकरदार, इतके उत्पन्न क्रायटेरियातले, हे सगळे जे आहे आणि त्याच्यानंतर चार्ट करणार आणि त्या स्तंभ तयार होणार, त्याचा पर्सेंटेज आहे ते तिथे येणार आहे. म्हणजे एखाद्या वर्गातल्या विद्यार्थ्यांचं पर्सेंटेज काढायचं असेल तर त्याला त्या एका विषयामध्ये, अर्थशास्त्रामध्ये किती गुण मिळालेले आहे 50 विद्यार्थ्यांना, त्यांचे 50 गुण, त्याचं ॲनालिसिस करतो ना मग आपण, डिस्टिंक्शन, फर्स्ट क्लास, सेकंड क्लास, पास क्लास, फेल, ॲबसेंट, सगळंच ॲनालिसिस करतो ना आणि त्याच्यानुसार त्याचं सगळा आलेख तयार होतो, स्तंभ तयार होतो आणि त्याला सारणीयन असं म्हटलं जातं. त्याला शीर्षक पण दिला जातो ना आपण की SYBAच्या विद्यार्थ्यांचा रिझल्ट 2021-22चा आणि मग त्याच्याखाली त्याची सगळी आकडेवारी, पहिले 3 आलेले, 5 आलेले विद्यार्थी, त्यांचं पर्सेंटेज, त्यांचा सीट नंबर, हे सगळाच भाग आलेला आहे त्याच्यामध्ये. सारणीमुळे काय होतं, तथ्यांचं गुणविशेष जे आहे ते माहिती होतात, आपल्याला कळतात. जमवलेली जी माहिती आहे विपुल तथ्यांचं संक्षिप्तीकरण करता येतं आणि त्यावरून तुलनात्मक अध्ययन करणं सोपं जातं. तुलना करायला सारणीकरणामुळे सोपं जातं आणि म्हणून तथ्य विश्लेषणामध्ये तथ्याचं सारणीयन हेही तेवढंच महत्त्वाचं आहे. तर आपण जो भाग सगळा अभ्यासलेला आहे आज विद्यार्थी मित्रांनो,
त्याच्यावर तुमच्यासाठी होम असाइनमेंट आहे की माहिती विश्लेषणाचा अर्थ, व्याख्या आणि स्वरूप काय आहे हे तुम्हाला स्पष्ट करायचं आहे. हा क्वेश्चन व्यवस्थित पद्धतीने, छान पद्धतीने तुम्ही मांडायचा आहे आणि गुगल क्लासरूमवर किंवा ईमेल जो आहे कॉलेजचा ऑथेंटिक दिलेला, त्याच्यावर तुम्ही छानपैकी होम असाइनमेंट आखीव करा, छान मांडा. त्याच्या डेफिनेशन, मिनिंग डेफिनेशन आणि नंतर नेचर ऑफ डेटा ॲनालिसिस व्यवस्थित पद्धतीने मांडा आणि तो प्रश्न मग गुगल क्लासरूमला सेंड करून द्या. आज आपण जो भाग बघितलेला आहे की रिसर्चचा स्किल एन्हान्समेंट जो कोर्स आहे तुमचा, कौशल्य विकास कोर्स ॲडिशनल SEC ज्याला म्हटलं जातं, ह्या 4th सेमिस्टरला, तर त्याचा जो सिलेबसचा भाग होता, पहिल्या युनिटमध्ये काय आहे, दुसऱ्या युनिटमध्ये काय आहे, तिसऱ्या युनिटमध्ये काय, हा सगळा भाग आपण अभ्यासलेला आहे. तिन्ही प्रकरणांमध्ये कशा पद्धतीचा संशोधनाच्या दृष्टिकोनातून असलेल्या संपूर्ण कंटेंट काय आहे याच्यावर आपण चर्चा केली आणि जे पहिलं युनिट होतं डेटा ॲनालिसिस, त्याच्यावर व्यवस्थित सविस्तरपणे आपण चर्चा केलेली आहे. हा भाग तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने समजलेला असेल. त्याचं तुम्ही एकदा दोनदा अजून, कारण हा संशोधन आलेलं आहे आणि तुमच्यासाठी हे नवीन आहे, SYच्या विद्यार्थ्यांना हे नवीन आहे. त्याच्यामुळे तुम्हाला त्याच गोष्टींची रिपिटेशन करावं लागणार आहे. त्याच्याशी संबंधित असणारा व्हिडिओ बघत राहा एकदा दोनदा, म्हणजे तुम्हाला ते शब्द अंगवळणी पडतील. नाहीतर मग लक्षात येत नाही की डेटा ॲनालिसिस म्हणजे काय आहे, माहिती संकलन आणि तथ्याचं विश्लेषण लक्षात येत नाही. म्हणून तेच रिपिटेशन केल्यानंतर हा विषय तुम्हाला अधिक सोप्या पद्धतीने होईल आणि तुम्हाला चांगला अभ्यास त्याच्यामध्ये करता येईल. पुढच्या तासाला आपण जे सारणीकरण होतं, कोष्टक, त्याचा भाग अभ्यासणार आहोत की कशा पद्धतीने सारणीकरण संशोधनामध्ये महत्त्वाचं आहे. जर ऑथेंटिक माहिती आपल्याकडे असेल, शास्त्रशुद्ध माहिती आपल्याकडे असेल, गव्हर्मेंटने दिलेली माहिती आहे, जी माहिती आहे ती प्रत्यक्ष फील्डवर जाऊन आपण जमा केलेली आहे आणि त्याच्यातनं जेव्हा आपण ते कंटेंट सारणीमध्ये मांडणार आहोत, कोष्टकामध्ये मांडणार आहोत, मग समजा उदाहरण घेतलं आपण लोकसंख्येचं, तर लोकसंख्येमध्ये मग मांडताना आपण सुरुवातीला कोणत्या वर्षीची माहिती आहे, आधी माहिती कशाची आहे, कोष्टकाला एक शीर्षक द्यावं लागणार आहे, बरोबर आहे. जन्म आणि मृत्यूदर म्हणजेच लोकसंख्येच्या ॲनालिसिसमध्ये जो कंटेंट आहे त्याचं टायटल दिल्यानंतर ते वर्ष, जन्मदर किती आहे त्या वर्षामध्ये आणि मृत्यूदर किती आहेत. मग वर्ष म्हटल्यानंतर 2000 समजा 50-51 पासून घेतला तर 2011 ते 2021 अशा 10 वर्षामध्ये आपण कशा पद्धतीचं ॲनालिसिस केलेलं आहे ते बघतो. पहिल्या वर्षीचं 50-51मध्ये काय स्थिती होती आणि त्याच्यानंतर प्रत्येक 10-10 वर्षामध्ये कसे स्थित्यंतर होत गेलेले आहे रिसर्चमध्ये, संशोधनामध्ये, कशाच्या दृष्टीने, लोकसंख्येच्या दृष्टीने अभ्यास केल्यानंतर, तर हे तर एक उदाहरण झालेलं आहे. असं नेमकं सारणीकरण म्हणजे काय, कोष्टक म्हणजे काय, कोष्टकामध्ये खूप साऱ्या बाबी आहे. कोणतं कोष्टक अजून समजायला सोपं जातं, मग आपण कोणत्या कोष्टकाच्या आधारावर संशोधनामध्ये, कोणत्या संशोधनात कोणते कोष्टकं योग्य असतात, कुठे आकडेवारी मांडायची, सांख्यिकी आकडेवारी मांडताना कोणती काळजी घ्यावायची आहे, सारणीकरण करत असताना नेमक्या बाबी कोणत्या त्याच्यामध्ये इन्क्लूड झालेल्या पाहिजे आणि संशोधनामध्ये मांडताना ते अजून कशा मांडायच्या आहे, कारण ढोबळमानाने केलेलं असेल असं नाही. आता याच्यामध्ये संगणकाचा वापर हा खूप महत्त्वाचा ठरतो. आत्ताचं आधुनिक वातावरणामध्ये आणि एवढं टेक्नॉसाईज सगळे झालेले आहेत, तर कम्प्युटरच्या साहाय्याने आपल्याला हे कोष्टक आहे अतिशय उत्कृष्टपणे मांडता येतात आणि त्याच्यावर त्याचे लगेचच ग्राफ्स तयार केले जातात. म्हणून सारणीकरण कोष्टक हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि हे आपण पुढच्या तासाला बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आज जो आपण अभ्यास केलेला आहे, तुम्ही सगळं जे ऐकलेलं आहे, हे सगळं याचं चिंतन मनन करा, कारण की हा भाग थोडासा किचकट आहे तुमच्यासाठी, म्हणून किचकट आहे. पण ज्यांना भविष्यात संशोधन करायचं आहे त्यांनी ते आनंदाने स्वीकारावं, त्याचा अभ्यास करावा. फक्त परीक्षेपुरतं एवढं मर्यादित न ठेवता पुढे जाऊन काय करायचं आहे, अजून संशोधन करायचं आहे, मोठं संशोधन करायचं आहे. संशोधनातले सगळे बारकावे काय आहे हे तुम्हाला यावर्षी समजणार आहेत आणि हा तुमचा सगळा अभ्यास तुम्हाला परीक्षेसाठी कामं येऊ, तुम्ही त्यात जास्त चांगले मार्क्स मिळव, अशीच तुम्हाला मी शुभेच्छा देते, शुभकामना चिंतिते आणि पुढच्या लेक्चरला आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.